हा मी एकटी नाही येत. मोहिनी ताईले जर नेशील, दोघीचाही अधिक महिना करशील तर दादाला घ्यायला पाठव. नाही तर एकटी एकटीसाठी पाठवू नको. आवरच मी आता. आता दिवाळीच्या वक्ती तर मोहिनीला घेतले कपडे. आता हे माग आता ते तोला सांजेच्या वक्ती आपल्या रवीले नाव ठेवायच्या वक्ती तर सांजेच्या वक्ती समजा आलती तर तिला कपडे घेतले, लेकराला कपडे घेतले. मग काय झालं? अधिक महिन्याले मी येऊ हा, आणि मोहिनी ताईले कोण नेईन? मग तिला खराब वाटते ना. मला नाही आवडत ते. आलो तर दोघे येऊ, नाही तर राहू दे ना. काही अर्जंट नाही, काय अर्जंट आहे. माझ्या घरी कोणी काही म्हणत नाही. नाही नेलं तर तुला तर माहित आहे. येईल काही एवढं टेन्शन नाही आहे. तसं म्हणशील तर तसंच आम्ही येऊ उभ्या उभ्या भेटीले, आणि भेट घेऊन चाललं येऊ. वाटलं तर तू जेवण करतो आम्हाला. पण कपडे गिपडे घेऊन मी घरी येत नाही. मी मोहिनी ताईला कसं दाखवू की मा आईने हे कपडे घेतले, मा बाबानं हे दिलं, मा भावानं ते दिलं, आणि तिले कोण आहे? तिला कोण देईन? मग तिला खराब नाही वाटत काय? नाही नाही, तसं काही नाही. राहू दे ना मग. अंकाउंट मोहिनी ताईला घ्यायला का पैसे नाहीत का तुमच्याजवळ? हा, वस्तू न करा देऊ काही, लय तुमचा खर्च होते तर. कोण म्हणते? दादा नाही म्हणते का? मग दादाला म्हणा राहू दे ना म्हणा. मग रश्मीला नाही पाहिजे म्हणा काही. लय दे पितळचे दोन दोन दिवे दे ना म्हणा, 100-100 रुपयाची. एक मला दे, एक मोहिनी ताईले दे. आणि दोघीले दोन साड्या घे, आणि लेकरायले कपडे घे. नको दे ना म्हणा जवायले कपडे, नारळ आणि दुपटच दे म्हणा. हा, लय त्याच्या जो पैसे नसतील तर. पण जे काय करायचं असेल ते दोघीले कर म्हणा, नाही तर मग एकीले नको करू म्हणा. सांग काय करा बाई, पोरगी ऐकत. अव तसं नाही ना. हो ते त्याचं दर्शक हात कडक आहे. मग बाबाला घ्यायला लाव ना. त्याचा हात कडक आहे तर बाबाचाही कडक झाला का? आणि झाला असेल तर राहू दे. सांग काय करा पोरगी तर निरा निरा. तसं नाही ना मला म्हणणं. अव तसं नाही मा म्हणणं. बरं जाऊ दे, जे काय आहे ते मी सांगितलं ना. आणि एवढं काही तू टेन्शन घेऊ नको. नाही म्हणत असेल दादा तर एवढं काही अर्जंट नाही ना. हा? तुला तर माहित आहे हे तर काहीच नाही म्हणत. येईल तर काही एवढं पटतही नाही ते. हे तर तसेच हसतात पहिले. धोंडे खायले मी काय जाऊ, धोंडे यायचं मला काही नाही. तसेच ते गमता करतात, त्याला काही नाही वाटत तेवढं. माघारी कोणी काही म्हणत नाही. हम्म. कोणी म्हणू की ना म्हणू, तुझी सासू म्हणते बरं बाई, सांगू नको. तुझी सासू म्हणी ना, आता वाट पाहून राहिली शिंदे बाई. आता ते मोहिनीचं कसं सपादून जाते, तिला कोण हाय माय, कोण नेईन तिला असं म्हणून. पण तुले आमच्यावर तर सारा बाई ते भार टाकते. हा, तिला तर वाटते बरोबर आहे ना. तिला वाटते तिचा बाप आहे, भाऊ आहे, करायला पाहिजे, करायला पाहिजे. बरोबर आहे ना. आता म्हणणार नाही ते काही. आता पाय तर शिंदे बाई आज बोलावतात का सकाळ बोलावतात का. आणि महिना सरला की म्हणेन मग की तो बापानं मा पोराले धोंड्याला बोलावलं नाही. नाही तर पाहुणेच म्हणते. पाहुणेच म्हणते नाचता हसता. पाय ना तू. तू म्हणतो आता तशी तर कोणी नाही म्हणत. माझ्या घरचे लोक लय स्टँडर्ड आहेत, कोणी अडाणी नाही. आणि काही आमच्या घरी नवई नाही, कपड्याची नाही ना, त्या धोंड्याची नाही ना, पूर्णाच्या पोळीची नाही. जाऊ दे, बाकी कसं काय आहे? वहिनी किती दिवस आहे मग आता ती? ते आहे अजून 8-10 दिवस आहेत वाटेल. म्हणजे पोट्टेले सुट्ट्या आहेत म्हणे. तर ते म्हणे बाई मग हा तेच. तेच काही जायचा अजून काही विषयच नाही. हा असं असं हो, लेकरं सुट्ट्या आहेत मग राहतील. हो का? दादाही राहते का मग? हो बाई, तोही राहते वाटते. आणि तो का सांगते हो माय, जाते त्या दिवशी सांगते की संध्याकाळी चाललो मी. त्याचं का आहे? त्याच्या सुट्ट्या झाल्या की तो चालला जाईन. म्हणून तर म्हटलं त्याला पाठवतो. ये. हा, मग बाबाला या लागीन घ्यायले. दादा हाय तर तुला घ्यायला येते. तेच ते नको लावू बरं आई, मी एकदा सांगितलं ना. अरे जाऊ दे, बाकी सगळं चांगलं आहे. हो चांगलंच आहे. रवी काय म्हणते? झोपेलाय. हं, चांगलं आहे. बरं मी तुला करतो थोड्या वेळानं फोन. ठेव मग. हो ठेव मग. घ्या भाऊच्या. हो 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 वहिनी, आमचे भाऊ कुठे गेले? आज तुमचा नंबर आला. हो, तुमचे भाऊ काय का पायाली भिंगरी आहे द्यायच्या, एका जागी बसतात काय? हा? दिला काम ना ठिकाण टपरी टाकून, आणि द्यायचं काय हिंडणं सरते काय? त्याच्या भाषाचं सैरी काय तिकडे गेले पाहुणे. भाषाचं लग्न आहे आता. जुळ्यासारखंच आहे तर मामा पाहिजे नाही. हो, आता तिसरा चक्कर आहे. आता हे टपरी टाकून दिली मानावानं. आता बसतो मी अतीच. तुमचा भाऊ हिंडता तिकडे तिकडे, लग्न कार्य मरण सगळं ते हिंडा लागते. मी हा आता. शांत वहिनी, तसं बी तुमच्या बगर काही होते का? हा, शांताराम भाऊ काही करतील तर तुमचा हातभार पाहिजेच. हा, हो हो, बस झालं मुरली येते माझ्या ध्यानात. तुम्ही बी मीनाचा जीव घ्या, आणि तुमच्या भावाला तेच सांगा. हा, तुम्ही काय कमी हा, दिवस रात्र त्या मीनाचा जीव घेता. हा, पैसा दाखवता का तिले उलसात? आता शिकू तुम्ही मीनाली की बाई काही काम करता तर पैसा घेत जाय हातात जरसा. आणि तुमच्या भाऊली सांगतो आता मी.
शांताराम भाऊन टपरी टाकली, शांताराम भाऊन टपरी टाकली, आणि दिवस रात्र शांताबाईचा जीव घेणं सुरू आहे. त्याच्या टपरीवर कोण असते? शांताबाईच. आता टपरी कोणाची झाली? शांताबाईची. शांताबाईनी, अरे शांताबाई चायवाली, हा, फेमस फेमस होऊन जाईन तुमचा चहा. काय लोक टाकतात प्रेमाचा चहा न अमृत चहा न बासुंदी चहा. फेल आहेत समजे शांताबाई चहाच्या पुढे. हा, शांताबाई चहावाली जोडचा एकदा चहा पेला की माणूस असा तण आणतेच ना हो. असा असा त्याच्या अंगातला थकवा काय नेन सबन पोहूनच जाते. एनर्जेटिक एनर्जेटिक ड्रिंक. हा, शांताबाई चायवाली फेमसच आहे आता मग. अरे पण म्हटलं शांताबाईनी, शांताराम बोली बी सांगितलं आम्ही, पण त्याची नाही बशीची सोय पाहिजे रे. हा, एखादा बाकडा गिकडा काही घरच्या जुन्या खुर्च्या गिरच्या आणून ठेवा ना. ती उभ्यानं चहा घेतल्यापेक्षा कसं बसलं की कसं माणूस मग एखादा मस्काही घेते, मस्का पाव. नाव तर लय टाकलं शांताराम भाऊन. भाऊ तर म्हणून चहा संग कॉफी भेटीन, कोल्ड ड्रिंक, लस्सी, मिल्क, फास्ट फूड लय लिहिलंय त्याच्यावर. काही काही तो लिहू द्या तुमच्या शांताराम भाऊले लिहा बगर येते काय? ते बी स्वतः नाही लिहिलं, पेंटरले लिहायला लावलं. लिहिल्यानं होते का? काय नाही बाबा. शांताबाईच्या टपरीवर फक्त चहा भेटते, घ्या पिऊन चहा. मग पुढे माग परू इचार, लस्सी द्यायचं का, कोल्ड ड्रिंक द्यायचं का, फास्ट फूड द्यायचं ते. फास्ट फास्ट हाऊच मी. फास्ट फूड तर लागत असेल ना, तर अशी बातच करतो मी फूड तयार आणि फास्ट फास्ट देतो तुम्हाला. म्हणजे फास्ट फूड होऊन जाते तुमचं. अरे शांताबाईनी फास्ट फूड फास्ट फूड. हा ना, मला काय सांगून राहिले फास्ट फूड फास्ट फूड. मी किती फास्ट आहोते तुम्हाला विचार माहित नाही का? हा, एकच तास नाही 3-3 तास घेऊन निंतो म्हटलं मी, आणि तरी बी समजा बायाच्या पुढे असतो. किती फास्ट आहो मी. मग एका वहीनं कापूस येसला म्हटलं मी. एक बंदी वही मॅच घेतली होती. किती फास्ट येसला विचारायचा रस्ता कोणाले. लय फास्ट आहे मी कामात. आणि काय फूड तयार करणं तर आपलं बाय हातचा खेळ आहे. फूड म्हणजे स्वयंपाकच की नाही, अन्नच की नाही. फूड तर मी भातच तयार करतो. अशा भाकरी तर दळदळ टाकतो. आणि काय मसाल्याची भाजी म्हणा का, पातोडीची म्हणा का, खांडोडीची म्हणा का, बेसन म्हणा, काही बी असं फास्ट फास्ट करतो मी. फास्ट तुम्हाला देऊन देतो. झालं किती फास्ट फूड. एवढी शिका अंग्रेजी तर मला येते ना. एवढी इंग्लिश येते म्हटलं मला. इंग्रजी शाळेत नव्हती मी, पण एक विषय होता ना आम्हाला जिल्हा परिषदच्या शाळेत इंग्रजीचा. इंग्रजीचा मास्तर तर मला लय लाड करे. मला लय इंग्रजी येत जाय ना. हे फास्ट फास्टली विरुद्ध स्लो आहे ना. लागे सॉरी, थँक्यू, एक्सक्यूज मी, ओके ओके, बाय, सी यू, प्लीज. लय शब्द येतात मला इंग्रजीतले. तुम्हाला काय वाटलं फास्ट फूड मला समजत नाही? कळलं ना बापा, जे लवकर देतात पटकन फास्ट फास्ट ते फास्ट फूड. माहित आहे मला, माहित आहे, कळते कळते. घ्या फास्ट सर्व्हिस. गंगाराम भाऊ काय विचार करून राहिले फास्ट फूडचा? हा, इंग्रजी येते म्हटलं आमच्या शांता वहिनीले. घ्या फास्ट फास्ट चहा घ्या पिऊन आता तुम्ही बी फास्ट फास्ट. फुक नका मारू, एका गटक्यात प्या फास्ट. अरे टोस्ट बी हाय म्हणलं, लागत असतील तर चहा संग. हा, सोय सगळीच आहे, सगळं काही अवेलेबल आहे. चहा संग टोस्ट, ब्रेड, पाव समजा आहे. राहू द्या वहिनी, फास्ट चहा पिया लागते तर टोस्ट खाता येणार नाही ना त्याच्या संग? फ्री आहे का चहा संग तो? काय मुरली भाऊ, तुम्हाला काय वाटलं पोंगे संग आलू तुम्ही फ्री देता म्हणून आम्ही चहा संग टोस्ट फ्री द्या? काही बरोबरची गोष्ट नाही नाही. तो आलू पोंगा हाय म्हणून तुम्ही पोंग्या संग आलू फ्री देता. आता का चहा टोस्ट आहे का? तू चहा संग टोस्ट फ्री द्यायले टोस्टचे अलग पैसे 5 रुपये. मी काय म्हणतो बाबा, ते तुमच्याच नावानं ठेवा. ते काही पुरत नाही. मला या सह्या करा आणि हे करा आणि ते करा. तुम्हाला झंझट आणि माझ्या डोक्याला येतात. ते असू द्या तुमच्याच नावानं. नाही रे बाबू, तो आल्या बी नावानं केलं की काही स्कीमा भेटतात, काही मदत गिरता येतात.
नाही तर मग ते आपल्याला 5 एकर वरच्याले तर काहीच नाही देत, काच्याचं काढून टाकतात. एक मदत नाही भेटत का त्याच्यापेक्षा म्हणलं लहान लहान खाते करू. लहान लहान खाते केले तर मग हे होते तो नावानं करून टाक. तसं बी आज नसं काय तो नावानं करणंच आहे ना बाबू. हा आज केलं तर तेवढंच काही सवलत आहे. जाऊ द्या त्या सवलतीच्या नका नादी लागू, ते का सोपं आहे काय? हा आता मागे तुम्ही ते कागद पाठवले आणि ते काय किती दांगडो ते कुरिअर येत नाही, ते सह्या करा आणि ते पाठवा. लचांड आहे का ते? या सरकारची एक स्कीम खाणं म्हणजे माणसाचं रक्त पिणं आहे. त्याच्यापेक्षा ती रक्त जाऊ नये आणि ती कोणती स्कीम घेऊ नये. आपली अर्धी भाकर सुखाची. ते काही करू नका तुम्ही लफडे, राहू द्या जसं आहे तसं बरं आहे ती. तुम्ही काय जास्त डोक्याला ताण लावू नका. पण मी म्हणतो जाऊ दे ते स्कीमा गिमायचं जाऊ दे मग, पण मग ते तसं बी तो नावानं घेणं करून हा बरं राहते. बाबा आता मले कोणते 2-4 भाऊ आहेत हा, की तुम्हाला आताच लागे नावाईनं करून द्यायचं पडलं. हा राहू दे ना जसं आहे तसं, काय काय कुठे चाललो पोहून. हा तसं नाही म्हणत रे बाबू, मी तसं नाही म्हणत. पण म्हटलं कसं हा बरं राहते. तुला काही लोन गिन काढायचं असलं की मग हरकत नाही राहत. हा मला नाही काढ लागत लोन घेत, मला काय काढ लागते. असं खोटं बोलतो तुला का? हा अन करे तू त्या संतोषले काय विचारत जास मग का? की ते लोनचं कसं नसं का आणि किती भरले देतात आणि आपल्याला भेटेल का? तुला पैशाची गरज आहे वाटते नाही? हा तुला पैशाची गरज आहे का? अं, पैशाची आता पैशाची गरज कोणाला नसते बाबा. पण म्हणजे विचारलं मी त्याला सहज. हा पाय बाबू, मला काही 17 लेकरं नाहीत. हा जे आहे ते आजही तोलं आणि सकाळी तोलं. जास्त काही डोक्याला टेन्शन घेऊन जगू नको. हा काही पैशाचं काही अडचण नसेल तर आपल्याजवळ वावर आहे, लोन काढ. हा काही कर. लय तुला काही टेन्शन असेल बाबा तर टेन्शन घेऊ नको. एक तर राहतं इतक्या दूर. हा मग माझा जीव लागत नाही. हा सारे सोंग येतात बाबू जीवनात, पैशाचं सोंग येत नाही. काही लय काही अडचण गिडचण आहे का? ते घराचं काही किस्त गिस्त बाकी राहिल्या का काही? एक तुझ्या गाडी घेतली होती, लय खर्च बी लय करून ठेवला ना रे बा. अं, ते आता जर पगार कमी झाले आमचे. हो काय ना? ते त्या त्या कंपनीतली नोकरी सोडल्या त्यानं झालं नाही. तुला म्हणू की नाही राहू दे, जे आहे ते चांगलं आहे. नाही बाबा तसं नसते ते, तुम्हाला नाही माहित ते. मग मुद्दामून थोडी सोडलं, पण ते आता आहे दुसऱ्या ठिकाणी चांगलं आहे, पण ते जसा पगार कमीच आहे तो ती. आणि त्याचा खर्च सारखाच आहे, जेवढा आहे तेवढा. ज्या ईएमआय हा ईएमआय ह्याला गेलाय त्या तर सारख्याच आहेत ना. आलं माझ्या ध्यानात. मग मग इतकं आहे तर मग मला कोण नाही म्हणलं. हा तुम्हाला काय मागू बाबा, तुम्ही मी असतं तुम्हाला द्यायला पाहिजे तर तुमच्याच जवळचं नाही तुम्ही हमेशा. आता तुम्ही वावरातलं पीक काढता तिच्यावरच भागते सगळं, आणि त्यातलं बी मी नेऊ का? तुमचं बी आता इकडे राहता, दवाखाना आहे, अमको डमको काय नाही लागत. अबे मग तू कशासाठी आहेस? हा दवाखान्यात तर तूच नेशील ना, मी आता मग आमचे जो पैसे असून काय फायदा? मी आले तर तुला यायला लागेल. घेशील ताकती पैसे घेऊन येतो. हे पैसे का माझं का दूध देतात का? तो कामात पडतात. माय याले का तंगी आहे का पैशाची? सांग बाई, म्या म्हटलं होता याले म्हणतो अधिक महिन्याचं की रश्मीला आण म्हणून अधिक महिन्याले. एक तर रश्मी म्हणते त्या मोहिनीला आण. आता मोहिनीला आणलं की तुझे 2 लेकरं, मोठ्या जावईबाचे कपडे, खर्च तर वाढीलच. आणि राजकुमार म्हणीन आई एक 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 लांब होतेच नेरा. सांग आता, 3 महिन्यातून 3 वर्षातून एकदा तर अधिक महिना येते. त्याच्यात जवळ काही द्यायला नाही पाहिजे का? समजे लोक देतात. माय एवढा मोठे लोक श्रीमंत जावई, आणि त्याला का काही द्यावं नाही का? म्या म्हटलं राजकुमार हाय होते तर राजकुमारले म्हणतो, तर हाच याच रडगाणं गाऊन राहिला माय. तर आता आपलं काय लावा. जाऊ दे बाई, काही म्हणायला नाही पुरत. मलेच पाहा लागेन आता काय होते तर.